आमदार सुनील राऊत यांच्या गाडीवरती शेण फेकण्यात आले आहे। हे पाहू शकता आपण की ज्या वेळेला जी गाडी आहे सुनील राऊत यांची या ठिकाणी आलेली होती त्यावेळेला गडकरी रंगातन या ठिकाणी जेव्हा आली होती त्याच वेळेला या ठिकाणी शेण फेकण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी शेण जे आहे या गाडीवरती पडलेले आहेत। त्यांचे वाहन चालक आहेत। सर, जेव्हा गाडी आली आहे नेमकं कुठं फेकण्यात आलेलं आहे, कोण कोण होतं? टोल नाका क्रॉस झाल्यावर आमदार साहेब होते, सुनील राऊत एकटे होते, काही लोक होते, कसे म्हणजे काय अजून काय मारण्याचा प्रयत्न काय? नाही, एवढंच आहे मारलं, बाकी पुढच्या मागच्या गाड्या मारलं पण ते काय माहिती नाही। ट्रॅक्टर किती गाड्या एकूण होत्या आणि कसं पडलेलं? गाड्या तर भरपूर होत्या, एवढं सांगू शकत नाही किती गाड्या। ही गाडी साहेबांबरोबरच होती, उद्धव साहेबांबरोबर होती, मागेच होती, साहेबांच्या मागे होती। एकंदरीत पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांचा जो ताफा होता त्या ताफ्यामध्येच ही गाडी होती आणि या गाडीवरती टोल नाक्याच्या बाजूला जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शेण जे आहे ते फेकण्यात आलेलं आपण पाहू शकता। गडकरी नाट्यगृहाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये मनसे आणि शिवसेनेचा मोठा वाद या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी जे तणावाचं वातावरण मोठ्या प्रमाणात आहे आणि पोलीस देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त पोलिसांनी या ठिकाणी लावलेला दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन हरीश त्यागीसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।